Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let's continue to study negative sentences in present tense. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण वर्तमान काळातली नकारार्थीच वाक्य बघणार आहोत. गेल्या सेशनमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सने सुरुवात केलेली होती नकारार्थी वाक्यातली वाक्य बघत. तर आज आपण प्रेझेंट टेन्समधलीच म्हणजे वर्तमान काळातलीच पुढच्या जे काही फॉर्म्स आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, यातली आपण नकारार्थी वाक्य बघणार आहोत. तर ही थोडक्यात एक रिव्हिजनच आहे प्रेझेंट टेन्सच्या वेगवेगळ्या फॉर्म्सची किंवा रूपांची. तर मागच्या सेशनमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये नकारार्थी वाक्य कशी तयार केली ते बघितलं. तर तो फॉर्म असा होता, सब्जेक्ट प्लस डू ऑर डज प्लस नॉट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे आपण एक्झाम्पल्स पाहिली होती, रवी गोज टू द पार्क एव्हरी डे. हे जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर रवी डज नॉट गो टू द पार्क एव्हरी डे. आता आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. त्यात निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी तयार करायची, तर त्याचं स्ट्रक्चर किंवा फॉर्म आहे सब्जेक्ट प्लस इज और am or are plus not plus ing form of the verb. एक उदाहरण बघूया आपण. जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, आय एम गोइंग टू रांची, तर त्याचं निगेटिव्ह होईल आय एम नॉट गोइंग टू रांची. दे आर प्लॅनिंग अ पार्टी, तर त्याचं निगेटिव्ह होईल दे आर नॉट प्लॅनिंग अ पार्टी. सो इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स निगेटिव्ह सेंटेन्सेस, द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस इज और एम और आर प्लस नॉट प्लस आय फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे. आता आपण पुढचा फॉर्म बघणार आहोत. तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे थोडक्यात पूर्ण वर्तमान काळ. तर ह्यातली निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी तयार करतात, तर त्याचा फॉर्म राहतो सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस नॉट अँड प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब. तर त्याचं उदाहरण राहतं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं, आय हॅव रिटन अ पोयम. तर त्याचं नकारार्थी कसं करणार आपण, हॅव किंवा हॅज नंतर आपण नॉट हा शब्द टाकणार, आय हॅव नॉट रिटन अ पोयम. दुसरं उदाहरण बघूयात, वी हॅव कम्प्लिटेड आवर वर्क. तर त्याचं निगेटिव्ह येणार, हॅव आहे त्याच्यानंतर आपण नॉट टाकणार, त्यामुळे वी हॅव नॉट कम्प्लिटेड आवर वर्क. तसं सोपं हे समजायला हॅव किंवा हॅज नंतर आपण नॉट टाकलेला आहे. आता आपला शेवटचा फॉर्म आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच थोडक्यात पूर्ण चालू वर्तमान काळ. स्टेटमेंट्स इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आफ्टर ॲडिंग नॉट विल बी सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस बीन BEEN बीन आणि प्लस ING फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळातली वाक्य कशी असतात, एक उदाहरण बघूया. ही हॅज बीन रायटिंग पोयम्स लेटली. तर आता ह्याचं निगेटिव्ह करायचं असेल
तर बीन या शब्दाच्या आधी आपण नॉट टाकणार, म्हणजे ही हॅज नॉट बीन रायटिंग पोएम्स लेटली. अजून एक निगेटिव्ह बघूयात ह्या प्रकारातलं. बीना हॅज नॉट बीन फीलिंग वेल सिन्स मॉर्निंग. तर थोडक्यात आपण बीन जे असतं त्याच्या अगोदर आणि हॅव किंवा हॅज जे वापरलेलं असतं त्याच्यानंतर नॉट हा शब्द टाकून ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं निगेटिव्ह केलं. So to summarize, what did we see today? How to make negative sentences in present continuous, then present perfect tense and present perfect continuous tense. So that is all for today's session. Thank you.